नायजेरियावरून गावाला आलेलं तर मला झालेत 8 ते 10 दिवस आणि मी पहिल्या दिवशी आलेलं केली होती माझ्या घरच्यांची रिॲक्शन रेकॉर्डिंग. आता सगळ्यात आधी भेटलो मी माझ्या लाडक्या मनीमाऊला. तिने तर काही जास्त भाव दिला नाही, पण मला भेटून बरं वाटलं. सगळ्यात जास्त आनंद झाला होता ते माझ्या मम्मीला आणि माझ्या आजीला. आणि आता 8 ते 10 दिवस आराम करून सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन आता मला घरच्यांना लावलेत कामं. हे आमचं घेवड्याचं वावर. आता मी यायच्या आधी आमच्या घरच्यांनी घेवडा तर काढला होता, पण आमच्या वावरात गबाळलं झालं होतं. आधी घेऊन आलो तणनाशकाची पुडी, नंतर बघतो तर काय आमचा पंपच चार्जिंग नाही, नंतर लावला पंप चार्जिंगला. आता पंप घरून भरून नेण्यापेक्षा म्हणलं आता वावराजवळच्या वड्यातूनच भरून न्यावा. वड्याला आलो, टाकला औषध, भरला पंप टाकला खांद्यावर. आणि ऊन तर असं पडलं होतं जसं काय एप्रिल आणि मेचा महिना चालू आहे. आता म्हणलं जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत पटवाट औषध मारून घ्यावं. आता ह्या वावरात तर झालंय. आता इथून चाललोय तर मी भात खासराकडे. हे आमचं भाताचं वावर. आता भात तर चांगलं चाललंय, पण झालंय असं की आमचं भात लागले निसवायला आणि नेमकं मेन टायमिंगला आमच्या भातात आटले पाणी. आणि पाऊस काय रोज हुलकावणी देऊन जातोय, पाऊस काय पडाना. चला आजचं काम तर झालं, आता मी आराम करायला मोकळा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.